10 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर एक फांदी भेटलेली आहे. अरे तोडल्या मी झाडच तोडलं नाही. आता आमका भरपूर ह्याला म्हणतात शेगल्याची पानं, इंग्लिशमध्ये मोरिंगा लीव्स. ह्याचं खूप औषधी बेनिफिट्स आहेत. भाजी ताजी असणं आणि कवळी असणं पण फार महत्वाचं आहे. जून भाजी घेऊ नका. ही पानं आहेत फक्त, ही देठ आहे. ह्या भाजीला वैशिष्ट्य आहे की कांदा जास्त लागतो, 2 मोठे कांदे. कुठलीही पालेभाजी करायची झाली ना तर ही एकच रेसिपी आहे. तुम्ही मेथी करा, तुम्ही चवळी करा, तुम्ही लालमाट करा. पालेभाजीला कधीही मीठ नेहमी नंतरच घालायचं. म्हणजे बाबा म्हणायची अशी थोडीशी साखर घातली ना की जेवणाला रुची येते. तर हे लास्ट इन्ग्रेडियंट म्हणजे मेन खोबरं. ह्याने भाजीला छान अशी चव पण येते आणि चकाकी पण येते. आणि हे इझी, क्विक आणि हेल्दी आहे. ह्याच्यामध्ये कुठले मसाले नाही जात न काय जातं. 2 चमचे मेथी पण भिजत घातलेली, कारण सध्या थंडी आहे ना, त्यामुळे पीठ यायला जरा कठीण असतं पावसाळ्यामुळे. जाळी बघा कशी छान आली. जाळी वगैरे हे स्पॉन्जीनेस कसं येतं, त्यामुळे असं गरम गरम मस्त. बाजारात विकत घेण्यापेक्षा अशी झाडावरून तोडून काढलेली मजा वेगळी आहे. छान आहे बाई. तुम्ही बघू शकता शेगलाची भाजी तोडायला आम्ही किती मेहनत करतोय. स्वप्नीलने एक फांदी शेवटी तोडली आहे. कमान स्वप्नील, तोडू शकतोस तू. आली जवळ आली गावाला. फायनली एवढ्या 10 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर एक फांदी भेटलेली आहे. अरे तोडल्या मी झाडच तोडलं नाही. आता आमका भरपूर हा येईल दोन्ही. हा बस येईल. बस झाली ना. दुसरी काय अजून काय पाहिजे? बस झाली ना. वरती पडली आहे. उद्या गोकुळाष्टमी उद्याच आहे ना. परवा पण उद्या हे होणार 12 वाजता रात्री. माझी बायको भाजी बनवणार आहे, शेगलाची भाजी. हे घे, त्याचा ब्लॉग मी टाकेल. ती पण त्याच्यासाठी एवढी मेहनत करतोय मी. हे पण थोडं हा फोल्ड करून टाक. सो गाईस, मी सुशील परत माझ्या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता श्रावण महिना चालू आहे, सो व्हेज डिशेसचा सोडून द्या, नॉनव्हेज डिशेस बंद आहेत, हे इम्पॉर्टंट आहे. आणि आज गोकुळाष्टमी आहे, सो आमच्या घरी शेगलाची भाजी, वाटाण्याचा सांबारा आणि घावणे नाही आंबोळे. सो माझी बायको वर मी हँडओव्हर करतो. माका काय ठाऊक नाही आज आमच्याकडे काय असतं. माझी बायको तुमका नीट समजवतली आज आमच्याकडे काय बनतात. चला आता बघूया, दाखवते समीक्षा. काय असं समीक्षा या असं आहे बघा. उलटा नको दिसूनच बघूया. थांबा मी आता फिरेल. हा ही बघा समीक्षा तयार असा. हा समीक्षा सांग आता काय करतले आज. तर कसे आहात सगळे. इतक्या दिवसांनी म्हणत असाल की काय झालं, रेसिपी येत नाही काय नाही. तर हो, आता श्रावण सुरू झालाय ना, नॉनव्हेज बंद. पण आज आहे खास गोकुळाष्टमीचा दिवस, म्हणून आजच्या दिवशी आमच्या मालवणी घरात काय पद्धत असते, काय बनवतात ते मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे, आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे, सर्वांनाच माहिती पडलंय. ह्याला म्हणतात शेगल्याची पानं, इंग्लिशमध्ये मोरिंगा लीव्स. ह्याचं खूप औषधी बेनिफिट्स आहेत. ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का तुम्हाला, तुमचं ब्लड शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये राहतात. तर ज्यांना कोणाला डायबिटीसचा त्रास असतो, रक्ताचा त्रास असतो, रक्त शुद्ध करायचा जर आपल्याला काही इलाज हवा असेल तर तुम्ही ह्याचं सेवन नियमित वापरू शकता तुम्ही तुमच्या जेवणामध्ये. तुम्ही आजकाल व्हायरल झालेला व्हिडिओ पण बघितला असेल. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पण ह्याचं बेनिफिट्स आपल्याला सांगितलं आहे की मोरिंगा लीव्स किती बेनिफिशियल आहे. पण आपल्याला हे मालवणी किंवा मराठी संस्कृतीत किती प्राचीन आहे हे, की आपण पूर्वीपासून हे खात आलो आहे. असो, पण आपण आज ही भाजी करूया.
आणि ह्याच्याबरोबर असतात आपल्या नेहमीचे आंबोळ्या. तर त्याचंही मी पीठ बनवून ठेवलं आहे, तुम्हाला दाखवते पीठ. पुढे मी ह्याचं प्रमाण सांगेन तुम्हाला. आता आपण भाजीला सुरुवात करू. भाजी काही नाही आहे, एकच कष्ट आहे या भाजीला, ते म्हणजे ती भाजी निवडायची. म्हणून मी सर्व भाजी अशी चिरून घेतली आहे ऑलरेडी, पण तुम्हाला दाखवण्यासाठी हा एक देठ मी ठेवला आहे. तर ह्या भाजीला वैशिष्ट्य आहे, ह्या भाजीला निवडायचं कसं. असं नाही की तुम्ही घेतली आणि चिरली आणि झालं, नाही. आता हे बघा, हे आपल्याला दिसतंय ना या भाजीला पानं आहेत. तर आपण काय करायचं, सर्वात आधी अशी देठापासून ही पानं काढून घ्यायची. जितकी तुमच्यानी ती इझिली सुटतात ना तशी करून घ्यायची. भाजी ताजी असणं आणि कवळी असणं पण फार महत्वाचं आहे. जून भाजी घेऊ नका, त्याला चव नसते. आता हे बघा, आता हे सेपरेट सेपरेट अशा पाकळ्या झालेल्या आहेत त्याच्या. पण हेही आपण खाऊ शकत नाही, कारण ह्याची जे देठ आहे ना ते नीट शिजत नाही. ह्याचे देठ जर एकदमच कवळं देठ असेल ना तर एक वेळेस तुम्ही ठेवू शकता, पण हे सगळे देठ ना ते शिजणार नाही. मग ते तोंडात ते आपल्या कचकचत राहतात भाजी खाताना. आणि हे देठ असे काढले, हे बघा, तर तुम्हाला नीट दिसेल ही पानं आहेत फक्त, आणि हे जर दिसत असेल तुम्हाला हे देठ आहेत. ठीक आहे, हे देठ आहेत, हे पानं आहेत. ही पानं आहेत फक्त, हे देठ आहेत. फक्त एवढीच मेहनत आहे या भाजीला. तर ही भाजी बघा मी अशी साफ करून घेतली. त्याच्यानंतर मी त्याला धुतली स्वच्छ 2-3 पाण्याने आणि मग त्याला चिरली. ते तुम्ही श्रावणात अळू खाल्लं असेल, जर अळूची पानं तुम्ही बघितली असाल, अळू वडी करतो किंवा अळूचं आपण पातळ भाजी करतात बऱ्याच जण, तर त्याच्यामध्ये बघितलंय ना तुम्ही, अळूवर कसं आपण पाणी टाकलं तर कसं ते पाणी राहत नाही. ही भाजी पण तशीच असते. ह्याच्यावर पण तुम्ही असं धुवायला गेलात ना ती कोरडी कोरडीच राहणार. तरी पण त्याला धुवून घ्या स्वच्छ. आणि जेव्हा तुम्ही चिरता ना तर ती तुमच्या हाताला वगैरे अशी थोडी चिकटते, थोडं मेसी वाटतं ते, पण ते तेवढं मॅनेज करावं लागेल. आणि एकदम जरा बारीक चिरा तर त्याची चव चांगली लागणार तुम्हाला. आता ही भाजी झाली आहे चिरून. आपण आता पटाकन फोडणी घेऊया. तर मी साहित्य सांगते तुम्हाला. इथे मी कढईत आपण ठेवली आहे. आपल्याला या भाजीसाठी फार काही नाही लागणार आहे. 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, आणि मोठ्या मोठ्या चिरायच्या, म्हणजे आपले कोण लहान मुलं खाणारी असतील तर त्यांना काढून टाकता येतं. ह्या भाजीला वैशिष्ट्य आहे की कांदा जास्त लागतो. 2 मोठे कांदे असे जाडसर कापलात तरी चालतं. आणि खोबरंही छान घाला ह्याच्यात, तरच त्या भाजीला चव येणार आहे. तर ही मी अर्धी वाटी खाऊन घेतलं आहे खोबरं. तर बघूया केवढं लागेल तेवढं आपण टाकूया. पहिली मिरची, त्याच्याचबरोबर कांदा, कांदा होऊ द्यायचा आपला जरासा लाल. जास्त नाही कांदा शिजवायचा. हा बघा थोडासा गुलाबी, कारण त्या कांद्याचा ना गोडवा पाहिजे आपल्याला, आणि क्रंचही पाहिजे. एकदम त्याला असा मऊ नाही करायचा. थोडासा परतला गेला ना गुलाबीचा, मग ती भाजी घालायची आपल्याला. आमच्याकडे मालवणी पद्धतीत कुठलीही पालेभाजी करायची झाली ना तर ही एकच रेसिपी आहे. तुम्ही मेथी करा, तुम्ही चवळी करा, तुम्ही लालमाठ करा, तुम्ही मुळा करा, कुठलीही हिरवी भेंड्याची भाजी करा, तर अशाच पद्धतीने करतो आम्ही. एकच रेसिपी आहे पण तुम्ही भाजी. आणि तुम्ही काय म्हणता, मॉडर्न लोक काय म्हणाल माहिती आहे, तुम्ही ह्या भाज्यांना स्टर फ्राय भाज्या म्हणू शकता. आणि हे इझी, क्विक आणि हेल्दी आहे. ह्याच्यामध्ये कुठले मसाले नाही जात न काय जातं. चला आता आपण ही भाजी टाकूया.
भाजी परतून घेऊया आता. भाजीला पण ना अति शिजवायचं नाही, काळपट नाही करायची, त्याचा हिरवा रंग ना इंटॅक्ट राहायला पाहिजे. हिरवा रंग त्याचा तसाच राहायला पाहिजे. आता तुम्हाला ती दिसत होती भाजी, बापरे एवढी मोठी प्लेट भर भाजी आहे. आता 2 मिनिटात तुम्ही मजा बघा, भाजी बघा केवढी होती. गॅस थोडासा मी स्लो केला आहे. आणि ना आता ह्याच्यात मी जराशी भाजी बघा झाली ना, आळली नाही भाजी, मग मीठ घाला. आधीच घालू नका, नाही तर मीठ घाला भाजीच्या प्रमाणाने बघून जास्त आहे म्हणून, आणि खारट होईल भाजी. मग पालेभाजीला कधीही मीठ नेहमी नंतरच घालायचं, कारण ती भाजी बघा आधी कढईवर होती, आता एवढीशी झाली. आणि चिरा त्याला चांगली बारीक, तर ती व्यवस्थित मग चवीला लागते. तर मी माझ्या भाजीच्या प्रमाणाने थोडंसं मीठ घालते, चवीप्रमाणे. तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. आता ह्या मीठ घातल्यामुळे जरासं त्याला पाणी सुटेल, आपण तेवढ्याच पाण्यात ती शिजवायची. ह्याला पाणी नाही घालायचं, काय नाही घालायचं. आता झाकण ठेवूया थोडं 2 मिनटं, जास्त वेळ नाही. आता बघा ही भाजी एकदा धुवून घेते आणि एक वाफ काढते. जास्त नका शिजवू, थोडीच शिजवा. जराशी साखर घाला, म्हणजे अशी काय 2-4 चमचे नाही, थोडीशी घालायची. माझे पप्पा म्हणायची अशी थोडीशी साखर घातली ना की जेवणाला रुची येते. चमचाभर वगैरे नाही, 2-4 दाणे. मी परत थोडासा गॅस वाढवला आहे, फास्ट केला आहे. गॅस थोडासा फास्ट केला आहे मी परत. बघा ही ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे. तेवढा वेळ लागला ह्याला, जरा पण नाही वेळ लागला. आता आपलं हे लास्ट इन्ग्रेडियंट म्हणजे मेन खोबरं. प्रत्येक मालवणी जेवणामध्ये खोबरं असतंच, त्याच्याशिवाय ते कम्प्लीट नाही होणार. घाला, मी घालते जरासं 3-4 मोठे चमचे घाला. झाली भाजी. खोबरं घातल्यावर ह्याला जास्त काही शिजवायची नाही. जेव्हा तुम्हाला बंद करायचं असेल ना गॅस, जेव्हा तुम्हाला गॅस बंद करायचा असेल तर जस्ट गॅस बंद करायच्या 2 मिनटं आधी, 2 मिनटं पण नाही, 1 मिनटं आधी खोबरं घाला, असं मिक्स करा. गॅस बंद करा आणि एक थोडंसं वरून तेल घालायचं, अगदी थोडं, जास्त नाही. हे तेल वरून घालायचं. ह्यानी भाजीला छान अशी चव पण येते आणि चकाकी पण येते, शाईन म्हणतो ना आपण, ती येते. झाली आपली भाजी तयार. आता पुढची रेसिपी ऑलरेडी आपली झालेली आहे. आता ही भाजी खायची कशाबरोबर? आता खायची म्हणजे आंबोळ्यांबरोबर. येस, आता तू आंबोळ्या दाखव. आता मी आंबोळ्या दाखवते तुम्हाला. चला आता आपण ना मस्तपैकी गरम गरम आंबोळ्या करूया. आता एक गोष्ट तुम्हाला सांगते, आंबोळ्याचं पीठ ऑलरेडी मी केलं आहे ना. तुम्ही विचारा ह्याचं प्रमाण काय, हे काय ते काय. आंबोळ्या म्हणजे सेम डोसे. ते पातळ केले तर पेपर डोसे, जाळ्या केले तर उत्तप्पा कसा असतो त्याला आंबोळ्या म्हणतात.
तर ह्याच्यात मी 3 वाट्या जाडे तांदूळ किंवा कुठलेही तांदूळ घ्या तुम्ही आणि 1 वाटी उडदाची डाळ अशी मी सकाळी फुगत घातलेलं, ठीक आहे. आणि त्याला मग 5-6 तास भिजवत ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर सकाळीच हे दोन्ही उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातले ना, त्याच्याबरोबर मी 2 चमचे मेथी पण भिजत घातलेली, कारण सध्या थंडी आहे ना, त्यामुळे पीठ यायला जरा कठीण असतं पावसाळ्यामुळे. उष्ण वातावरणात पीठ लवकर येतं. तर ते असे मी भिजत ठेवले तिन्ही जिन्नस आणि मग नंतर मी 6 तासांनी त्याला वाटलं पण कसं, त्याला कोमट पाणी घेतलं, गार पाण्याने नाही, कोमट पाणी घेतलं आणि पहिले उडदाची डाळ आहे त्याचं जे पाणी असतं ना ते फेकायचं नाही, त्याच पाण्यात उडदाची डाळ पहिले एकदम बारीक वाटून घ्यायची. त्याच्यानंतर तांदूळ जरासा रवाळ वाटायचा, म्हणजे आपले जे डोसे आहेत ते असे फ्लफी बनतात, स्पॉन्जी बनतात. सगळं एकदम बारीक वाटलं ना तर ते गच्च बनणार आणि तुम्हाला खायला एवढं आवडणार नाही. त्यामुळे हे थोडेसे असे एक्सपिरियन्सनी आलेले टिप्स आणि ट्रिक्स आहेत, आपल्या जुन्या लोकांनी पण सांगितलेले आहेत तसे. कोमट पाणी घ्यायचं तर पीठ यायलाही मदत होते. 2 चमचे 2.5 चमचे मेथी दाणे घ्या, तेही तुम्ही फुगत घाला, त्यालाही वाटा उडदाच्या डाळीबरोबर, त्याच्याने पण फर्मेंटेशन चांगलं होतं. तर अशा प्रकारे मी हे पीठ बनवलेलं आहे. आता मी डोश्याचा तवा ठेवला आहे तापत. डोश्याचा तवा तापलेला आहे, आपण चेक करूया तवा तापलाय की नाही. तर आवाज झाला म्हणजे तवा तापलेला आहे. आणि पीठ पण एकदम एवढी थंडी आहे, पावसाळा आहे, गारवा आहे वातावरणात, तरी पण हे पीठ एकदम छान प्रकारे आलेलं आहे. नंतर मी पीठ आल्यानंतर मीठ घातलं आहे त्याच्यात, ठीक आहे. तर आपण गॅस रस्ता सुरू करूया. सुरुवातीला मीडियम गॅस केला आणि साईडने मग त्याच्या कडा. नॉनस्टिक आहे म्हणून आपल्याला तेल लावायची पण गरज नाही आहे. जसं जसं ते खालून शिजणार तसं तसं ते आपणून सुटणार. मस्तपैकी बघा, जवळून दाखव तुझी जाळी बघा कशी छान आली. जाळी वगैरे हे स्पॉन्जीनेस कसं येतं ह्याच्यात जर तुम्ही व्यवस्थित त्याला फर्मेंटेशन आणि त्याचं प्रमाण नीट केलात ना. बाहेरचे विकतचे पीठ ते आंबट वगैरे असतात, आपण घरी गेलं की मस्त पीठ बनतं त्याचं. हवे तेवढे तुम्ही पोटभर पूर्ण फॅमिली खाऊ शकता. सो तुम्ही बघू शकता माझी बायको आंबोळ्या करते बघा, आणि स्पेशल शेगलाची भाजी. मस्त होती रे भाजी, बरंच काय काय सांगेल. वार तू भरपूर मला आवडतं भाजी, सगळ्यांना पुरवून ठेवते. बघा पहिल्याचे लोक भिड्यावर करायची, आता नॉनस्टिक. पण एक बरं आहे की ह्याच्यात तेल वगैरे लागत नाही. त्यामुळे अशा गरम गरम मस्त वाटतं खायला. चल तू घे आता खायला. चला मित्रांनो, माझा ताट रेडी आहे. तर मस्त शेगलाची भाजी, काळ्या वाटणी उसळ आणि आंबोळी. चल पटपट जेवून घे. गोकुळाष्टमीची स्पेशल गोकुळ स्पेशल दोन्ही याच्यात भाजी. वा, चला सुरुवात करूया. तो जेवण आलेलं आहे. आंबोळ्या, शेगलाची भाजी आणि काळ्या वाटाण्याची उसळ. वा, मस्त व्हेज जेवण. व्हेज जेवणाचा पहिल्यांदा ब्लॉग टाकतोय मी. मागे माझे 3 ब्लॉग आय थिंक नॉनव्हेज जेवणावर होते, नॉनव्हेजचे वेगवेगळे डिश. पण हे आता व्हेज शेगलाची भाजी काहीतरी स्पेशल आणि काय वाटतं उसळ दुपारी आईने करून ठेवलेली आणि बायकोने आज शेगलाची भाजी केली आहे. आणि भलतीच अप्रतिम भाजी दिसते मला. वा, चांगली झाली खरंच. ऍक्च्युली चांगली वाटते, खरंच चांगली आली आहे. खाऊन बघ. नाही ते काय असतं माहितीये, एकेका झाडांचं वैशिष्ट्य असतं.
अरे बापरे बाप. आपण ज्या झाडातून ही भाजी घेतली आहे ना त्या काकीच्या झाडातून, त्या भाजीला चव अशी पण अप्रतिम आहे. आणि आजच्या दिवशी मी म्हंटल ना गोकुळाष्टमीला भाजीला चव असते. हा ही भाजी तोडण्यासाठी मी आणि माझ्या मित्राने खूप मेहनत केली आहे. स्वप्नीलने बांबू बिंबू घेऊन काढल्यात तोडून तिने. सगळ्यांची मेहनत आहे भाजी काढण्यामागे. आम्हाला अशी बाजारात विकत घेण्यापेक्षा अशी झाडावरून तोडून काढलेली मजा वेगळी आहे. सॉफ्ट झाल्यात का? सॉफ्ट आहे, चांगलं आहे. कशा खुसखुशीत झाल्यात तर बघ. चटणी केली असते मी जरा साईडला, खोबरं तर होतं. हा. बस बस दमली असते भाजी करून, दमली बाहेर म्हणजे. पण हा पुन्हा एकदा भाजी मारते. नॉनव्हेजचं सुंदर बनवते, व्हेजचं चांगलं बनवलं रे. मला वाटतं नॉनव्हेजच येतं एकं बनवून. पण मला एक प्रश्न आहे, श्रावणातच कशी भेटते? श्रावणातच भेटते असं काय नाही ना? ही भाजी श्रावणातच भेटते असं कसं? झाड काही श्रावणातच येणार? मग तेव्हाच खातो मी तर तेव्हाच का वर्षातून. खातो? कारण आपल्याकडे तसंच शास्त्र आहे. तर गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रावणात, आणि मेन काय असतं माहितीये, श्रावणात सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटलेली असते, त्यामुळे ही भाजी कवळी असते. अच्छा, हे अच्छा. सायन्स आहे हा, त्याच्या हे. पाठचं. कोवळी भाजी असते हा, श्रावणामध्ये. कोवळी असते, मोहर फुटलेला असतो, आणि त्यामुळे ती भाजी कवळी भेटते, त्यामुळे ती चवीला अजून छान लागते. हे सायंटिफिक रिझन आहे या भाजीवर. जे कोणी गोकुळाष्टमीचा उपवास करतात तर ती उपस्थित. छान आहे भाजी. मीठ वगैरे पण परफेक्ट आहे. बरे मीठ वगैरे चांगलं पडलंय, चांगले लागते. कांद्याचा क्रंच येतोय. कांद्याचं बऱ्यापैकी लागतं ना. कांदा लागतो या भाजीला. कांदा पाहिजे. नाहीतर नाही, मग नाही तर ती एकदम पाल्यासारखी लागते. सो आज शेगलाची भाजी माझ्या बायलेने बनवली हा. मस्त झाली हा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असेच आम्ही फूडचे ब्लॉग माझी बाय नवीन नवीन रेसिपी घेऊन येईल. सॉलिड टॅलेंट आहे रे. नवीन नशी नाही, म्हणजे ही आपली पारंपरिक रेसिपी. पारंपरिक रेसिपी घेऊन येऊ. नवीन पण करतो आपण. नवीन सुद्धा घेऊन येऊ. पण, आता श्रावण फक्त संपायची वाट बघतोय. आता गणपती येईल, मग तेव्हा आपण मोदक पण दाखवू Yes. शकतो, किंवा आपल्या घरी जे नैवेद्याचं ताट कसं असतं तेही दाखवू शकतो ना. तुम्ही सांगा जर तुम्हाला बघायचं असेल तर. मालवणी पद्धतीत कशी गोडी डाळ वगैरे कशी आमची असते ती आम्ही दाखवतो. ह्यो ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. होते अहमदाबादचा ब्लॉग राहिलाय, अहमदाबाद पार्ट 2 अवनी बरोबर, तो टाकेल मी. तो नेक्स्ट ब्लॉग अहमदाबाद पार्ट 2. बाय 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 बोल त्यांका. चला बाय सगळ्यांनी. हॅलो गाईज, मी माझ्या फ्रेंडच्या घरी आली आहे. इकडे 12 वाजत आले आहे आणि जन्माष्टमीच्या पूजेसाठी मला तिने बोलवलेलं. मी मस्त तयार होऊन आले.